महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे वेध लागले आहेत आणि सध्या सगळीकडेच विधानसभेचा गोंधळ पाहायला मिळतोय। यातच नक्की कोण मुख्यमंत्री होणार, कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, सोबतच महायुती का महाविकास आघाडी, नक्की कोण जिंकणार, सोबतच जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण यासाठी घेण्यात आलेला कौल, या प्रकारे विधानसभेचे वेगवेगळे अंदाज बांधलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। यातच कोणता नेता फुटणार, कोण कोणत्या पक्षात जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। कारण महाराष्ट्र आणि फोडाफोडीचं राजकारण हे समीकरण आपण पाहिलंय आणि आता सध्या भाजपला फार मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय। ते का, तर भाजपचे दोन बडे नेते हे सध्या शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय। आता ते दोन बडे नेते कोण आणि नक्की ते भाजप का सोडणार आहेत, असा अंदाज का बांधला जातोय, हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी श्रेयस, प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो। आता शरदचंद्र पवार हे नाव महाराष्ट्रासाठी काय तर दिल्लीसाठी सुद्धा नवं नाहीये। त्यांची राजकारणातील दूरदृष्टी आणि त्यांचा तगडा अंदाज याबद्दल सगळ्यांनाच अंदाज आहे। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बरीच बाजी मारली होती आणि आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांनाच आस लागली आहे आणि नेमका निवडणुकीच्या तोंडावरच आता भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील दोन मोठे नेते शरद पवार यांच्या पक्षात सामील होतील असा अंदाज वर्तवला जातोय। याने भाजपला मोठा धक्का बसेल एवढं मात्र नक्कीच, कारण ज्या नेत्यांची नावं घेतली जात आहेत ते दोन मोठे नेते आहेत। कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत। त्यांचा शरद पवार यांच्या गटातील प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातोय। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार यांच्या गटात सामील होण्यासाठी इच्छुक असल्याचं सूत्रांद्वारे सांगण्यात येत आहे। समरजित घाटगे हे छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातले आहेत आणि कोल्हापुरातील युवा नेते। अजित पवार जेव्हा कोल्हापुरात होते तेव्हा त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली। समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे समरजित घाटगे यांनी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजलं जात आहे। महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते। समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखल्याचं बोललं जाते आणि शरद पवारांची रणनीती ही अगदी चोख असते एवढं मात्र नक्की। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केला गेल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली जाते आणि त्यामुळे भाजपचे नेते समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तसंच आणखी एक मोठं नाव सध्या भाजपतून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता सांगितली जाते। तर इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे। हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं कळतंय। महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे। महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप तरी शब्द देण्यात आलेला नाही। गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरे सुरू आहेत। त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली असल्याचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांचा हा राग त्यांनी लोकसभेत दाखवून दिलाय आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप बड्या नेत्यांची घर वापसी होणार असल्याचंही आता ऐकिवात येत आहे। पण या सगळ्या राजकारणातून मूळ जनतेचा विकास आणि विचार हा कुठेतरी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पक्षनिष्ठता हा एक फक्त शब्दच बनून राहिलेला आपल्याला दिसतोय। त्या शब्दाला न्याय देणारे खूप कमी नेते सध्याच्या राजकारणात आपल्याला दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक ही नक्कीच निर्णायक आणि महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। या सर्व राजकारणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।